बक्षीस घे. पुरण शीट डाऊन दमाई नको म्हणून म्हणतो, त्याने वेगळं वाटतं. हा हा फक्त एवढाच विषय बनतोय की विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे बरोबर. दुसऱ्या वर्षी मला संधी दिली, त्यामुळे थोडंसं शब्दाची मर्यादा राखून जे आपलं आहे तसंच फक्त ज्यांना द्यायचं आहे जसं आमच्याकडे पण पद्धत तशीच आहे. वाकड्या मेढीला आम्हीही वाकडा नेम काढायची आमच्याकडे पद्धत आहे, काळजी नसेल. ऐका, मंगेश नागले, श्री सुनील सुर्वे, श्री गणेश नागले, शाहीर दत्ताम गराटे यांच्यावरून श्रद्धांजली गीत झालं पाहिजे. रिक्षा संघटना पाली यांच्या वतीने 200 रुपयांचं भारदार पारितोषिक. त्याचप्रमाणे आमचे मित्र संजय दादा होरंबे या कार्यक्रमाला उपस्थित आहे. 7+ डावा साऊंड फेमस आहे या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये, आणि त्यांच्या वतीने परवाच्या 1200-500 ते उदार आहेतच. आता मगाशी 300 देऊन गेले आणि 200 आणखीन दिले. गणबाई पूजला आहे मी, फरमाईश होणार गणबाई पूजला आहे मी, आणि डावादाचा एक गाणं किंवा शेअर निश्चितपणे होणार, त्याच्याबद्दल वाद नाही. 1001 रुपयांचं बहारदार त्यांच्याकडून पारितोषिक. त्याचप्रमाणे तुषार पानगले, विशाल जोई दादांच्या माध्यमातून 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तो एक शब्द 10 वेळा बोलतो, जसं हे कुत्र भुगत होतं ना डिग्यांचं कुत्रच आहे. यांची किंमत 500 रुपये, फक्त 500 रुपये नाईटची. हा अर्थात वास्तविक पाहता माझ्या चपला सुद्धा उचलायची याची लायकी डिग्याची नाही, त्या दुसऱ्याची भुकणाऱ्या कुत्र्याची त्याची लायकी नाही. माझ्या चपला उचलायची सुद्धा, माझी चप्पल 500 रुपयाची आणि ह्याची लायकी रात्रीची 500 रुपयाची. असं चला, मी आता अंतर बोलत नाही, फक्त उत्तर देतोय कसं ते बघा. बघा काय म्हटले, माझ्या बुवाला नीटसं बोलता येत नाही, वाक्य आहे त्यांचं. युट्यूबर्स तयारीत राहा. युट्यूबर्स हां, माझ्या बुवाला नीटसं बोलता येत नाही. बुवानं 8 गाणी गायलांबरोबर माऊली इको कमी करावं, करा हां, बोललो का नाही काय, जाऊ दे त्यांच्या कानापर्यंत जाऊ दे. म्हणतात बुवाला माझ्या बोलता नीटसं येत नाही. बुवानी त्यांच्या 8 गाणी बरोबर गायली, सगळ्यांनी ऐकली. तुम्ही येडी वाकडी का व्हायना, चुकलं व्हायचं इकडं तिकडं स्वरामध्ये, पण गाणी बरोबर गायली. मग बोलता येत नाही कसं म्हणता, बोलता येतं त्यांना, बोलता येत आहे. म्हणून मी मगाशी सांगितलं 5 तपासा. सहशाळेत तुम्ही असाल, आपल्या लायकीत बोलायचं, लायकीपेक्षा जास्त बोलायचं. आपली किंमत आहे, आपल्या आजच्या बारीचा जेवढी बिदागी आहे तेवढाच बोलायचं आपण, जास्त बोलायचं नाही. शाहिराने माझ्यावर बोलावं, मी निश्चितपणे त्याचं उत्तर देईन आणि तुमचं पण आज देणार. ऐका, पहिलं गाणं घे जे बक्षीस आले मगाशी पहिल्या बारीमध्ये, ते गाणं घेतो. ती मंडळी आली तिथं आणि डावादाचं घेतो आणि मग पुढची सुरुवात करूया. शंभू शंभू महादेव मोठा जती, त्याची अर्धांगीण पार्वती. मॉनिटरचा इको कमी करा, मॉनिटरचा इको काढा आणि ह्यांचा आवाज कमी करा मॉनिटरला आणि बाहेर ठेवा. शंभू महादेव मोठा सती, त्याची अर्धांगीण पार्वती. अहो तीच येरमाळ्याची सती न येडू डोंगरावर नांदती.
100 रुपये आले. ते 100 रुपये मला लाख रुपयाप्रमाणे आहे. दावतांचे 1000 रुपये आले. त्यांच्या चाहते मंडळींनी मला बक्षीस दिलं. घेतोय मी. बघा. बोले धरणी आणि अंबर, बोले धरती आणि अंबर, आले गेले जरी 100. बोले धरणी आणि अंबर, अहो आले गेले जरी 100. जोडी पळते एक नंबर, हा आमचा वज्र आणि शंकर. एक नंबर, आमचा वज्र आणि शंकर. एक नंबर, आमचा वज्र आणि शंकर. एक नंबर, आमचा वज्र आणि शंकर. बोले धरणी आणि अंबर, बोले धरती आणि अंबर, आले गेले जरी 100. बोले धरणी आणि अंबर, आले गेले जरी 100. सोडते एक नंबर, हो आमचा वज्र आणि शंकर. सोडते एक नंबर, आमचा वज्र आणि शंकर. एक नंबर, वज्र आणि शंकर. एक नंबर, आमचा वज्र आणि शंकर. एक नंबर, आमचा वज्र आणि शंकर. अखंड महाराष्ट्रामध्ये इको कमी सर इको कमी करा. अखंड महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या नावाची हवा आहे, अखंड महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या नावाची हवा आहे, या रत्नागिरीत मीच नंबर 1 असा ज्यांचा दावा आहे, सदैव जपतो जो स्वतःच्या नाव आहे, त्यांचं नाव संजयदादा हुरंबे अर्थात 7+ स्टार. डावा आहे, डावा आहे, डावा. पण आज कला उजवा द्यायचा. ऐका, स्तवन शायरांची इथंच ठेवा. सांगत मस्त लागेल. आता जाईल असं वाटते. हा मस्त लागेल. तीच मला माझी वाटली, सोडून माझी साथ. त्याला कट द्यायचे. मला त्यांना सांगायचं की त्यांची ओरिजिनल साथ गेली करून घात. तिच्या आठवणीची मानी ठिणगी पेटली. तीच मला माझी वाटली, तीच मला आपली वाटली, जिचं नाव वाटली. साजन बेंद्रेचं गाणं आहे. पाय माझे लागो पंढरी, तुझ्या पुण्य मंदिरी. आम्ही स्तवन गायलेले आहे. मायबाप रसिकपेक्षक आहेत, ज्ञानी मंडळी या ठिकाणी माळकरी समाज, वारकरी समाज या ठिकाणी बसलेला आहे. मी जी स्तवन गायली, काय चुकीचा शब्द असेल त्याच्यामध्ये तर निश्चितपणे मला येऊन कोणीतरी सांगितलं असतं की बुवा तुम्ही चुकीचं गायलं. पण कावीळ झालेला कसं आहे माहिती आहे का, जग पिवळं दिसतं. ह्यांना माझ्या नावाची कावीळ झालेली आहे, त्यामुळे ह्यांना सचिन बुवा बेवडाच दिसतो. मित्रांनो, वयाच्या 11व्या वर्षी वडिलांच्या मांडीवर बसून पहिलं गाणं गायलं शक्तीवर. तेव्हा मी दारू प्यायला होतो. 11व्या वर्षी पहिलं गाणं गायलं. वय वर्ष 35. आज 25 वर्षाचं माझं तप आहे. 17 वर्ष पोस्टाची निर्विवाद सेवा करतोय. अजून साहेबांची कंप्लेंट नाही की सचिन बुवा कधी आजही सकाळी मला ड्युटीवर पोचायचं आहे. 17 वर्ष सेवा केली. मी जर बेवडा असतो दुसऱ्या वर्षी मला परत बोललं असतं लोकांनी. हा भिकार आहे ना, भिकार आहे, भिकार. आता पुढचा शब्द बोलत नाही मी. ह्याचा सीझन हा सिझनेबल बुवा आहे. हा आता शक्तितुरा आला की शक्तितुऱ्याच्या ह्याच्यात अँकरिंग करायला, नमन आलं की नमनात अँकरिंग करायला, आणि बैलगाड्या शर्यत आली की तिथं मार खायला. यांचा धंदा आहे, आपला धंदा नाही. हा आपला शक्तितुरा आपला धंदा नाही.
आम्ही सिजनेबल बुवा नाही. कोकणातला नंबर मी एकमेव असा बुवा आहे जो वर्षाच्या 12 महिने कार्यक्रम करतो. पुढच्या महिन्यात पण आहे, जानेवारीत पण आहे, मार्च मध्ये सुद्धा कार्यक्रम माझे आहे, एप्रिल मध्ये पण करणार, मे मध्ये करणार आणि जून पासून तर काय मुंबई पासून सीझनच चालू होतो. असा एकमेव बुवा आहे या महाराष्ट्रातला जो वर्षाच्या 12 महिने कार्यक्रम करतो. यांची जळते त्यांना कार्यक्रम नाही. हे आमोशा पौर्णिमेला एक कार्यक्रम करणार पण मग 2-2 तास बाऱ्या करायच्या. नाही शाहीर तुम्ही शाहीर नाही. तो डिक्या बुवा तर शाहीर नाही साहेब मी म्हणतो. तो गायक फक्त, तो लायकच नाही, तो शाहीर नाही. तो शाहीर लावूच नको डिके बुवा. जर खरोखर मर्द असशील आणि खरोखर जर तुला लाज असेल या शक्तितुऱ्याची, शाहीर नको लावू. स्वतः गायक तू शाहीर नाहीस. ठीक आहे बुवा, तू शाहीर नाहीस. आणि तो कुत्राच ठेवलायस तू पालतू. तो कुत्राच आहे. हा, त्याला कामच भुकायचं आहे फक्त. त्याला गाणं देतोय फक्त. बघा फक्त गाणे येत आहे का मोदी. मला जास्त बोलायचं नाही. बघा माझं नाव झालंय, माझं माल आहे. आणि असे किती कुत्रे भोगले ना तरी आपल्याला काही फरक नाही पडणार आहे 100%. बघा अरे देऊळ दिसला तरी कुत्रा मुतून जातो त्याच्यावर. देवावर पण मुततो कुत्रा आहे का नाही. कुत्राला काय कळतं, देवा पण तो मुततो. मग आज कार्यक्रम कुठं आहे, आज कार्यक्रम कसा आहे. आज विकास बुवा लांबोरे असं बरीचशी मंडळी थांबले. बुवा तुम्हाला अजिबात विकास बुवा लांबोरे मी नाराज करणार नाही किंवा तुम्हाला दुखवायचा प्रश्न नाही, परंतु माझी विनंती होती तुम्हाला की तुम्ही जर येऊन माझ्या भोवरीमध्ये ते गाणं गायला असतं मला खूप आनंद वाटला असता. कारण का सांगतो, धोरेवाल्यांच्या नाचामध्ये शेवटीला आम्ही आरती घ्यायला जातो का नाही शक्तीवालो हे बोलतात. हा डिक्या बुवा मला बोलावणार नाही माझे बारे 19 विषय, पण बऱ्याचशा वेळेला धोरेवाले अनेक साहेब लांबोरे बुवांच्या पण साजामध्ये मी स्वतः गेलेला आहे, अनेक वेळा गेलेला आहे. आणि लांबोरेच बुवा नव्हे अनेक मोठे मोठे कलाकार माझ्याबरोबर झाले. शेवटीला बारीला आम्हाला त्यांच्या साजामध्ये बोलवतात. आम्ही मानाने जातो मित्रांनो, मानाने जातो. का त्यांनी आज येऊ नये, आज त्यांची माझी बारी नव्हती. हा, पण त्यांचा एक विषय असेल, त्यांचे हात आपलं म्हणतात दगडाखाली. आता काय इलेक्शनच्या वनव्यात काय भाजलेत काय मला माहिती नाही, असो. पण विषय कसा आहे बघा, आम्ही त्यांच्या बारीमध्ये शेवटच्या बारीमध्ये आम्ही आरती घ्यायला जातो. बोलवू नको बोलवू या एखाद्या माणसानं एखाद्या शाहिरानं जर बोलवलं आम्ही मोठ्या मनाने त्यांच्या बारीमध्ये आरती घेण्यासाठी जातो. ही प्रथा आम्ही पाळलेली आहे. म्हणून तुम्हाला आज येण्यासाठी बुवा काहीच काय प्रॉब्लेम नव्हता अजिबात. आज काय तुमची ती माझी बारी नव्हती, असो तरी पण मी तुमच्यावर नाराज नाही. तुम्ही महाराज आम्ही नाही नाराज. यांची कशी घेतो ती ऐका. अरे पैदल चल लाव पैदल चल रहा हूँ, गाड़ी चाहिए जीवन के सफर में, सवारी चाहिए. अकेला है मिस्टर खिलाड़ी, मिस खिलाड़ी चाहिए. गण बोलचा गण तापण काय जमला नाही त्यांना. हा, तर युट्यूबला तुम्ही ऐका. हे युट्यूबवाल्याला सगळं सांगतात ना. युट्यूबवाला यांचं आहे ना, ह्यांचं घर घेणार ऐकवा सकाळी आणि गवलन पण ऐकवायला. हा किती स्वरात बुवा म्हणता माझा बुवाला बोलता येत नाही. तर काय बोललाय ना तर गणात मी गावलेली ती लोक येडी नाही. तिकडं सगळी संगीताचा अभ्यास करणारे लोक इकडे आहे. आणि हम क्या गा रहे हैं और वो क्या गा रहे हैं है ना. म्हणजे म्हणून म्हणतोय कावडा किती गायला तरी कोकळीची सर येईल का हो त्याला. हा पहिलाच काळा. ठीक आहे बुवा, पहिलाच काळा. का व्हायचा पांढरा हाय व्हायचा तर त्याचा पांढरापणा आपण काढणार. टेन्शन नका घेऊ. हा गवळणी बघा मित्रांनो, कृष्णाला मी बोबडं म्हटलो नाही, कृष्ण बोबडा बोलतोय नाही, पण कृष्णाची जीभ जड झाली कारण राधेच्या प्रश्नाचं उत्तर त्याला देता आलं नाही म्हणून त्याची जीभ जड झाली असं मी बोलतोय. तुमचा शाहीर बोबडा आहे, तुमचा शाहीर तोतल्या आहे, त्याला बोलता येत नाही असं मी बोललेलो नाही. माझ्या गवळणीचा भावार्थ नीट लक्षात घ्या. शिगवण तुम्हाला हा गुण तुम्ही माझ्या जोडीलाच आहे माहिती आहे. तुमच्या 2-4 टायमाला फटकं पण टाकेल मी, टेन्शन घेऊ नका. हा, बाहेर गेलं इथं नाही, पात्रडमध्ये नाही. पात्रडची पोरं वात्रड आहेत तुम्हाला माहिती नाही. हा, आणि आम्ही पण लय वात्रड आहोत. त्याच्यामध्ये टेन्शन नाही घ्यायचं तुम्ही. फक्त शक्तितुऱ्याच्या भेदावर बोलायचं. बाकी सचिन बुवा तुमच्या घरात काय आलेला नाही कधी सांगावं तुम्ही. संभाजी दुधाव, तेजस लिंगायत, प्रसाद लिंगायत यांच्याकडून 200 रुपये खास सचिन बुवांची लेखणीसाठी आणि पहाडी आवाजासाठी 200 रुपयांचं बहारदार पारितोषिक. धन्यवाद मित्रांनो.
गावची मीटिंग नाही, ही गावची मीटिंग नाही, हा शक्तितुरा आहे. या भेदावर तुम्ही बोला. सचिन बुवा काय खातो, सचिन बुवा कधी पितो, सचिन बुवा कधी उठतो, सचिन बुवा कधी झोपतो, सचिन बुवा कधी हाकतो, तू धुवा येतोस? हा शक्तितुरा नाही. असेल तर सांगावं मला तुम्ही. मी माझ्या बापाची पितो, मी माझ्या कमाईची पितो. तुझ्या डिके बुवाला विचार, तुझ्याकडनं कधी 5 रुपयाची पिला असेल तर शक्तितुरा सोडून दे. तुझ्या शिकवणाला विचार, हगवण लावीत, तुझ्याकडनं कधी 5 रुपयाची पियाला असेल तसाला शक्तितुरा सोडून दे. शहाणपणा लाकण्या माझ्याशी मारायच्या नाही. तरुणपणामध्ये हा शिकवण आता चष्मा लावायला लागला, आता वैसा वाकायला लागलाय. ह्या तरुणपणात कुठं कुठं वाढ स्वतः ते मी सांगू. मग हे विषय इथं आहेत का? मग हा शक्तितुरा आहे का सांगा? हा शक्तितुरा आहे का? तुम्ही भेदावर बोला, तुम्ही वर्मावर बोला, तुम्ही आदिमायेने ब्रह्माच्या मायेच्या आणि ब्रह्माच्या वादावर बोला, तुम्ही आदिमायेच्या आणि शंकराच्या वादावर बोला, तुम्ही राधा आणि कृष्णावर बोला, मी मान्य करतो. हा शक्तितुरा म्हणता. ही भानगड आहे. मार खाशील, मार. आई शपथ सांगतो, जाईपर्यंत मार खाशील. तुला इथं पाणीचा पिता व्यक्त करणार बघ. आई शपथ तुला सांगतो, मार खाल्ल्याशिवाय तू आज जाणार नाहीस. शब्दाची तर खाणारच आहेस, शब्दाने ते खाणारच आहे. ऐका फक्त आता बघा गवळणमध्ये काय बोलतात. गवळण बघा, या बोबड्या बोला ह्याच्या बोलता येत नाही, गवळणी बरोबर बोलता येतात. कशा बोलतात गवळणी? ऐका. मोबाईल लगेच घेतो ना बाबा. 2 मिनिटं चाल मिक्स केली होती, कुठली राहती. फूल मांगू ना बहार मांगू, मैं तो सनम तेरा प्यार मांगू. 1 सेकंड थांबा, काढताय लगेच, ती लिहून घेतली. हा ऐका. हिनार गवळ्याची, हिनार गोकुळाची, आज हिला अडवारे, याच्या बायकोला लाजवारे. म्हणजे त्यांचं म्हणणं बघा. आता आमच्या काय बायका उघड्या पडल्यात काय लाजवायला तुम्ही, आणि तुमच्या काय घरात ठेवून आलो, त्या कोण सांभाळायचा? मग तिकडे कोणतरी दुसरा गेला असेल. अहो एवढा सोपा आहे का सचिन बुवा? सोपा आहे तुम्हाला वाटतं सचिन बुवा? माझा नाद करायचा नाही शाहीर. शब्दाची मर्यादा राखून, अजून माय मौल्यांची मर्यादा राखून, अजून समाजाची मर्यादा राखून बोलतोय, म्हणून इथपर्यंत पोहोचलोय. मी जर सोडली ना, शपथ सांगतो तुम्हाला, शक्तितुरा सोडायला आई शपथ. फक्त काय काय आता फक्त देतोय तेवढं ऐका, आणि मग कशी झोप कोणाला लागते, कशी झोप कोणाला लागते ती बघा. मी जास्त बोलत बसत नाही. काय म्हणतो ऐका. मिनाराची गवळण त्या गोकुळाची, आज हिला तुझ घे रे तपासून, तुझ घे रे तपासून, तुझ्या आईशीच खारे, तुझ्या आईशीच खारे पुसून. आमच्या घरात कशाला येतो? 9 लाख गाई घरात आहे, 9 लाख गाई नंदाच्या. आमच्या घरात कशाला उष्ट्या घागरी कशाला येतो? तुझ्या आईशीची खाना घागर पुसून. बायकोची कशाला माझ्या? आणि या म्हणतो बायकोची कशाला? तुझ्या आईशीच खारे पुसून, आईशीची तुझ्या खारे पुसून. कसं वाटतं बुवा? आता गोडगोड वाटतं? घरी जाऊन आईला सांगा, मला सचिन बुवा असा बोलला. अरे मूर्खासारखे हे बाऱ्या जर तुम्ही करताना, हे म्हणून हे शक्तितुऱ्याचा बुधवार पीठ केली ह्या लोकांनी, बुधवार पीठ केली. सांगायलाच वाटते बायकांच्या बिकांच्या बाऱ्या बघा, बुधवार पीठ करून टाकले शक्तितुऱ्याचे. हा, यांना बोलायला विषय नाही. मग हे बोलणार काय? सचिन बुवा बेवडा. हे सचिन बुवा बेवडा, पण केवढा तुमच्यापेक्षा मोठा आहे. माझी भाषा बघा, माझी गाणी बघा, माझी वाणी बघा. दर दिवशी नवीन देण्याचा प्रयत्न आहे, माझा प्रयत्न करतोय. उगाच नाही बोलत आहे, आणि उगाच किंमत आहे का? अरे शिपरोड्याने तुम्हाला वाऱ्या नाही तो. माझ्याकडे कार्यक्रम आहेत अजून याच्यापर्यंत. म्हणून एक पहिलं गाणं घेतो, फक्त एकच. बायकोवर बोललेत, माझ्या बायको बोललेत बरोबर. आता डिके बोला, एक बायको आहे,
मी आता तसं नाही बोलणार, मी कसा बोलतो काय का डिके बोला बायको एक पोरगा पण झालाय, हा शिकवण त्याचा पेढ वाटत होता म्हणजे याला किती आनंद झाला. त्या मुंबईच्या बारीमध्ये हा शिकवण त्याचा पेढ वाटत होता, जसं काय हाच त्याचा बाप त्या पोराचा झालेला हा पेढ वाटत होता त्याचं. ऐका विषय मी कसे करतो ऐका, नाही बघा ऐका नाही मी मला असं नाही बोलता येत का, ऐका ह्याच्या पण घरात बायका पोर आई बहिणी असतील का नाही शिकवण अशा, ह्याला पण एखादी पोरगी असेल का नाही, असेल का नाही. मग आता ऐका विषय कसा करताय, आता जिवारी लागेल, आता जिवारी लागेल. आता कसा येतो एकच देतो, जास्त नाही देत, 50 वार नाही आपण देणार, आपण एकच शाल जोडीचा ठोकतो, पण आरपार काळजाचा करतो. कसा येतो ऐक आता बायकोला बोलतो घे हो अरे देव कसा मान, देव कसा मान माना नाही याला जाण, मी देव कसा मान अहो नाही याला जाण. नका घेऊ चढवून डोकीवर, अहो घेऊ नका चढवून डोकीवर, हा बाई मन फिरल्या हाय, हा बाई मन फिरलेला हाय, नजर पापी याची स्वतःच्या लेकीवर, हा बाई मन फिरलेला हाय, नजर पापी याची स्वतःच्या लेकीवर, हा बाई मन फिरलेला हाय, नजर याची स्वतःच्या लेकीवर, हा बाई मन फिरलेला हाय, नजर याची स्वतःच्या लेकीवर. विषय का विषय असा ह्यांच्यावर का आणलेला हिंदी बोलत नाही. ऐका विषय कसा येतो, देवा सुन दिवाना झाला नसतं कळलं ब्रह्मदेवाला, देवा सुन दिवाना झाला नसतं कळलं ब्रह्मदेवाला, आपल्या मुलीच्या पाठी जसा पुष्परस त्या फुलातला रस टाकण्यासाठी भुंगार असा दिवाना होतो, असा दिवाना झाला होता ब्रह्मदेव. का कसा खातो आपण बोलत नाही बोलायचो, हा आपण असा बोलला ना एखादा साला जिवारी वार करतो, मग हा तो आयुष्यभर विसरू शकत नाही, असा माझा वार असतो. नाही का देवा सुन दिवाना झाला आता कळलं ना ब्रह्मदेवाला, पुष्परसावणे भुंग्याला, पुष्परसावणे भुंग्याला तसा शोधे सरस्वतीला, असला हा बाप याला नाही पश्चाताप, असला हा बाप नाही पश्चाताप, यानं केलेल्या चुकीवर, यानं केलेल्या चुकीवर, अहो हा बाई मला फिरलेला हाय, नजर पापी याची स्वतःच्या लेकीवर, हा बाई मला फिरलेला हाय, नजर पापी याची स्वतःच्या लेकीवर, हा बाई मला फिरलेला हाय, स्वतःच्या लेकीवर, हा बाई मला फिरलेला हाय, स्वतःच्या लेकीवर. पाव देव समान याला नाही जाण, देव समान याला नाही जाण, नका चढवून डोकीवर, नका घेऊन चढवून डोकीवर, हा बाई मला फिरलेला हाय, पावती याची स्वतःच्या लेकीवर, हा बाई मला फिरलेला हाय, पावती याची स्वतःच्या लेकीवर, हा बाई मला फिरलेला हाय, पावती याची स्वतःच्या लेकीवर, हा बाई मला फिरलेला हाय, ओ नजर पापी ब्रह्मदेवाची सरस्वतीवर स्वतःच्या
मी गाणार नव्हतो. विषय शास्त्रात आहे, पुराणात आहे. कोणी आला तरी पटवून दे. एवढी धमक आहे, एवढी ताकद आहे, एवढा अभ्यास आहे, म्हणून एवढ्या अगदी मोठ्या यश शक्तीने मिळून बोलतो रंगमंचावर. उगाच फुकटचा बोलत नाही. मला बोलायचं नव्हतं आज. बायकोचा विषय काढला म्हणून. बायकोचा विषय ऐकायचा. ऐका आता कसा तुझा ऐका 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 ऐकत मुकडे मुकडेच देतो. दूल्हे का सेहरा सुहाना लगता है. बायको 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 बघा आता बायको बायको मी हे नवरं. दोन नवरं माझा आज. दोन नवरं. एक म्हातारा आहे व्हायचा. त्याला काही कळत नाही. त्याला अक्कलच नाही. अक्कल असती तर असं बोललं नसतं ते. असो ऐका. जळतोय माझा जीव डिग्या र डिग्या. जळतोय माझा जीव तुला हे कळवताना. पाहिली तुझी मी बायको शिकवणात पळवताना पळवताना. असा बोलू काय असं लय लागल बुवा लय लागल. ऐका विषय सार्थक का तो सचिन बुवा असा नाही. सचिन बुवा असा नाही. माझा अभ्यास अहो लय थकलं गेलं बुवा लय गेलं. ऐका कसा विषय देतो तो. बायको जर पळाली नवऱ्याची अहो त्या नवऱ्याच्या मनाला काय वाटेल. काय त्याच्या पुरुषार्थाला काय अर्थ राहिलाय. म्हणून तो जटायू म्हणतोय. जटायू काय म्हणतोय. जटायू म्हणतोय रामाला काय म्हणतोय ऐका. जळतोय माझा जीव तुला हे कळवताना. अरे पाहिली तुझी मी बायको दुसरा पळवताना. युद्ध करावं लागेल तिला मिळवताना. अडखळते ही जीभ माझी वळवताना. जळतोय माझा जीव तुला कळवताना. अरे पाहिली तुझी मी बायको शिकवण पळवताना. जळतोय माझा जीव तुला कळवताना. जळतोय माझा जीव तुला कळवताना. पाहिली तुझी मी बायको दुसरा पळवताना. जळतोय माझा जीव तुला कळवताना. पाहिली तुझी मी बायको दुसरा पळवताना. प्रयत्न केले मी अनंत तिला वाचवाया. जटायू म्हणतो जटायू. प्रयत्न केले मी अनंत तिला वाचवाया. कापून पंख त्याने केली घायल ही काया. नाद नाही करत सचिन बुवाचा शब्द ऐका शब्द. रामायण गातोय रामायण. पण कसा जिवारी वारा. वा तुमची बायको शिकवून बोलवलं की कसं वाटेल तुम्हाला. तसाच रामाला वाटला तेव्हा. तसाच तेव्हा रामाला वाटला. तुमची बारी अख्खी पळवतोय तो. तुमचं मार्केट अख्खं खातोय तो. 500 रुपये घेतोय. तुम्ही शाहीर आहात. तुम्ही मला बोला काही. मी पहिल्या बारीत सांगितलं तुम्ही मला काही बोलावं. असा भाड्याचा कट्टो आणून नाही बोलायचं. मग त्याच्या सकट काढीन मी. फक्त एकच शब्द आलाय. एकच शब्द गायला. एखादी पोरगी असेल ना त्याला त्याचं ऐकल ना. तिचं ऐकल ना हे युट्यूबवरचं. त्याची पोरगी एखादी असेल ती तिने ऐकावं हे पहिलं गाणं म्हणजे गायले. मग बारी सोडल माझ्याशी. मी शास्त्रात बोलणार भांडणार कुठं शास्त्रात. आपला वार नाही मागू शकत. ऐका काय म्हणतो ते. प्रयत्न केले मी अनंत तिला वाचवाया. कापून पंख त्याने केली घायल ही काया. याच दिशेने पाहिलं विमान वळवताना. पुष्पक विमान घेऊन आता सीतेला पळवायला. याच दिशेनं पाहिलं विमान वळवताना. अरे पाहिली तुझी मी बायको शिकवण पळवताना. असं बोलू शकतो माऊली. बोलू शकतो. पण माऊली आपला एवढा आपल्याला लोकांनी प्रेम दिलंय. मी मगाशी मुद्दाम सांगितलं दाढवे दादा शिकवले तिथले सुशांत बुवा असतील लांबोरे बुवा सुद्धा असतील. आणि ज्या घरामध्ये आम्ही उतरतो ही मंडळी बसली यांच्यासाठी मी गप्प बसतो. तुम्हाला वाटतं मला बोलता येत नाही. मी ह्यांच्यापेक्षा भारी डेंजर शब्द काढू शकतो. यांच्याकडे डिक्शनरी नाही असे माझ्याकडे शब्द आहेत. उगाच रोज नवीन देतोय. रोज नवीन कुठं येत आहे. असले माझ्याकडे शब्द आहेत. मी देऊ शकतो यांच्या बोलू शकतो.
पण ह्यांच्याकडे का बेबीजचं करून मला तो शक्य तुला करायचं नाही. मी बोललेला आहे बऱ्याच वेळा. एक विषय ऐका, एक विषय फक्त ऐकून जा आता म्हणजे झोप तुम्हाला चांगली लागेल म्हणून सांगतोय. ऐकून जा काय म्हणायचं आहे तो. चलो चलो एकदा घे. नको आता काय लय उशीर झाला. ऐक लोक जो गमून जातील इकडे कंटाळतील म्हणतील जो काय तुमचं चाललाय राहतो. ऐका हो अहो पाटील सांग त्याला जाऊन तुझ्या गुरुला सांग त्याला जाऊन तुझ्या गुरुला काय धाडलं सभित्र्याला आता महाभारतात शिरलोय. ऐका रे नंतर लाव ऐका आधी. आता महाभारतात शिरलोय. रामायण तुम्ही ऐकलं बायको बोलवला ना हा ऐका. सांग त्याला जाऊन तुझ्या गुरुला द्रोणाचार्याला एकलव्य म्हणतो. सांग त्याला जाऊन तुझ्या गुरुला काय धाडलं सभित्र्याला माझ्या उगाचं अंगावर भोगतोय. माझ्या उगाचं अंगावर भोगतोय. एक डिक्या आणि एक भुक्या. एक डिक्या आणि एक दुसरा भुक्या. नुसता भुक्या त्याला भुकाय ठेवलेला आहे फक्त. भुकायचा फक्त दुसऱ्यावर. हा काही बोलायचं काही कसं वाटेल तसं बोलायचं आणि एक दिवस मार खायचं. हाच त्यांचा काम आहे. ते जाईपर्यंत कार्यक्रम मी करतोय त्यांचा बरोबर बाहेर नेऊन पात्रच्या बाहेर गेल्यावर त्यांचा कार्यक्रम मी करतो. मग सांग त्याला जाऊन तुझ्या गुरुला काय आणलं सभित्र्याला माझ्या उगाचं अंगावर भोगतोय आवर तुझ्या या कुत्र्याला. 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 चालून माझ्या लवणाला धमकावतोस तू सांगरे कुणाला. धमकावतोस तू सांगरे कुणाला. ए सचिन असा करीन तसा करीन. अरे एका चापटीचा आहेस. दोघं जण पण दोघात धरून एक मारली ना दोघं पण नाही उठायचं. तो तर दुसरा गोळ काय बोलतच नाही तुला. काय गरीब काय बिचारी रांगण मला घाले त्याला सारखा माझ्या काय बोलत आहे. उद्या तेवढा घेणार. अरे मेला शाहीर तू गायक म्हण गायक. तू शाहीर म्हणायच्या लायकीचा नाहीस. ठीक आहे बुवा आज सांगतोय. आणि त्याला कुत्रा म्हणायचा. हा माझा कुत्रा आहे. त्याला पुढं लावायचं जेव्हा बॅनर द्याल. ऐका रे बोला त्याच्या पुढे जेव्हा बॅनर द्याल तेव्हा म्हणायचं मी गायक मी शाहीर नाही. माझी लायकी नाही शाहीर व्हायची. ठीक आहे बुवा सांगायचं तुम्ही. आणि त्या बॅनरच्या खाली द्यायचं हा माझा कुत्रा आहे. हे भुकायला ठेवलाय मी. त्याचं नाव द्यायचं खाली. एक कुत्रा ठेवलाय भुकायला मी असं त्याचं नाव द्यायचं. ऐका चालून माझ्या लवणाला धमकावतोस तू सांगरे कुणाला. खऱ्या गुरुचा हे पिचेला तुला चांगला सटोला. बघ थोबडा बंद करीन जबडा. तुझा थोबडा बंद करीन जबडा. हिका दाखवीन मुत्र्याला. थोबडा तुझा थोबडा बंद करीन जबडा. हिका दाखवीन मुत्र्याला. माझ्या उगाचं अंगावर भोगतोय भू 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 भोगतोय आवर तुझ्या या कुत्र्याला. अरे उगाचं अंगावर भोगतोय आवर तुझ्या या कुत्र्याला. आवर तुझ्या या कुत्र्याला. आवर तुझ्या या कुत्र्याला.
आई करणी क्या लावायचंच वरती घेतो रेकॉर्ड ब्रेक. आई करणी क्या रडिक्या रडक्या म्हटलं आई करडिक्या. तुम्हाला वाटेल बाबा एकनाथ डिक्याना बोलतो आई करडिक्या. महाभारतात गातो महाभारत ऐका कसा ऐकू ऐकून जा ना आता ऐकून जा म्हणजे मी नेमकंच गाणार आहे मी जास्त नाही म्हणणार मला माहिती आहे 3.5 यांच्यावर कमी नाही जास्त वेळ गेला. आणि माझी विनंती आहे मंडळाला की माझी बारी संपल्यानंतर आम्हाला आपलं मोकळं करा म्हणजे आम्ही आपलं पुढे जाऊन नाकडे थांबायला बरोबर असा नाही विषय. आमची गाडी पकडायची आम्हाला 5:30ची. तुम्ही काहीतरी वेगळा सांगता यांना मी घेईन टेन्शन नका घेऊ. बघा बघा बक्षीस कसं येते लायकीत ठेवा कुत्र्याला हे गाणं झालं पाहिजे बक्षिसाला. गणबाई पुजला मी मनाच्या मंदिरात माझ्या मनाच्या मंदिरात मोक्षदाता देवा तू अरे मार्ग दाविस्या गणबाई पुजला हे मी मनाच्या मंदिरात माझ्या मनाच्या मंदिरात गणबाई पुजला हे मी मनाच्या मंदिरात माझ्या मनाच्या मंदिरात. आई करणी क्या कार्यक्रम तुम्हाला लय अजून दुसरा जन्म उधार घ्यावा लागेल. एका दुसरा महिना येणार देवाकडनं मागायला लागेल देवाकडनं एक्स्ट्रा दे मला तेव्हा सचिन बुवाची बरोबरी कराल. तुमची अजून घास नाही तुमची अजून अवकाश नाही एवढंच तुम्हाला सांगतो. जास्त बोलत नाही. माझं मंदिर आहे मला 2 वर्ष या पात्रड गाववाल्यांनी या पात्रडवासियांनी मला इथे आमंत्रित केलंय. मला त्याचा मान राखायचा आहे म्हणून मी शांत आहे म्हणून मी गप आहे गप 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 कंट्रोल कंट्रोल सचिन बुवा कंट्रोल म्हणून कंट्रोलमध्ये आहे. तुम्हाला वाटतं मला बोलता येत नाही. हा मी बोलायला सारा जिवारी वार लागेल परत नाही बारीला यायची माझ्या सांगतोय तुम्हाला असं समजू नका शाहीर तुम्हाला बोलता येत नाही तुम्हीच तेवढे बोलपट्ट एकटंच. ते तिकडं कुठं काय ते बैलगाड्या शर्यतीत तिकडं काय हाणामारे करायचे ते करायच्या. इकडं आपल्या लायकीत राहून बोलायचं त्या डिके बोलायला सांगायचं 4 शब्द. त्याला 8 गाणी बोलता येतात का नाही 4 शब्द त्याला बोलायला नको. मी गुण घेऊन आलो का उसना पैरा कोण मी एकटाच बोलणार मी एकटाच गाणार. तसं तुम्ही शायरी जर स्वतःला म्हणत नाही तर तुम्ही फक्त गायक आणि ते भुके फक्त ते कुत्रं ठेवलंय म्हणायचं माझं एक कुत्रं ठेवलंय पाळलंय ते म्हणा आमच्या जोडीला असतंय ते भुकणार फक्त असं सांगायचं. तुम्ही बारीमध्ये जेव्हा याल ना पुढं कधी पण बारी घ्याल तेव्हा त्या बॅनरवरती लिहायचं गायक एकनाथ डिके आणि एक कुत्रं ठेवलंय म्हणा भुकायला. त्या कुत्र्याची त्याचे 500 रुपये वर्गणी